नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्राचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून काढल्या. 500 आणि 2000च्या संपूर्णपणे नव्या नोटा उद्यापासून चलनात येणार. भ्रष्टाचार, काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद याला मोठा पायबंद बसणार. 100 आणि त्याखालच्या नोटांची वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं या नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची ग्वाही. आज सर्व बँका आणि एटीएम राहणार बंद, तर उद्या काही एटीएम चालू राहण्याची शक्यता. या संक्रमण काळात देशवासियांनी सहकार्य करावं, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. देशवासियांनीही या निर्णयाचं केलं स्वागत. सर्वसामान्य जनतेमध्येही आनंदाचं वातावरण. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात. काही ठिकाणी हिलरी क्लिंटन तर काही ठिकाणी ट्रम्प यांनी घेतली आघाडी. कोपर्डी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात होणार आरोप निश्चित. आणि वादाच्या पार्श्वभूमीवर 58 लाखांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे भारत इंग्लंड दरम्यानचा राजकोट इथला पहिला क्रिकेट कसोटी सामना आज अखेर होणार. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा काल मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. दूरदर्शनवरून देशवासियांशी थेट संवाद साधताना पंतप्रधानांनी यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या संपूर्णपणे नव्या नोटा चलनात येणार असल्याचंही सांगितलं. भ्रष्टाचार, काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे देशाची संपूर्ण व्यवस्था आतून खिळखिळी होते. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. मध्यरात्रीपासून रद्द होत असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत बँकेत तसंच टपाल खात्यात जमा करता येणार आहेत. ज्यांना काही कारणामुळे हे शक्य होणार नाही त्यांना ओळखपत्र सादर करून नोटा बदलण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतही देण्यात आली आहे. मात्र 9 नोव्हेंबर रोजी सर्वसामान्य व्यवहारासाठी बँका बंद राहतील. तसंच येते 2 दिवस एटीएम यंत्र बंद राहणार आहेत. तसंच सरकारी इस्पितळांमध्ये पैसे भरण्यासाठी, रेल्वे, सरकारी बस, विमानांच्या तिकिटासाठी, स्मशानांमध्ये पैसे देण्यासाठी तसंच पेट्रोल पंपावर 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत 1000 आणि 500च्या जुन्या नोटा वापरण्याची मुभा देण्यात येत आहे, असंही ते म्हणाले. इन सारे इंतजाम के बावजूद हमारे ईमानदार देशवासियों को अगर तकलीफ का सामना करना पड़ा तो अनुभव यह बताता है कि इस देश का सामान्य नागरिक देश की भलाई के लिए त्याग करने और कठिनाई सहने के लिए कभी भी पीछे नहीं रहता है. चलनी नोटांमध्ये होणाऱ्या या संक्रमणाच्या काळात देशवासियांनी सहकार्य करावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं 500 रुपयाखालील किमतीच्या चलनी नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. नवीन चलनी नोटा लवकरात लवकर व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नकली नोटा व्यवहारात असल्याचं ते म्हणाले. नकली चलनी नोटांच्या वाढत्या वापरामुळे रिझर्व्ह बँकेला चिंता वाटत होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक तसंच वित्त मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचं आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा उद्यापासून व्यवहारात येतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वागत केलं आहे. सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे बेहिशेबी पैसा तसंच नकली नोटा बाहेर यायला मदत होईल, असं राष्ट्रपतींनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे.
लोकांनी घाबरून जाऊ नये, तसंच 500 तसंच 1000 रुपयांच्या नोटा बदल्यासंदर्भातली सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. 500 रुपयाखालील नोटा चलनात कायम असल्याचंही राष्ट्रपतींनी स्पष्ट केलंय. दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या धाडसी निर्णयाचं स्वागत केलंय. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उचललेल्या अर्थपूर्ण आणि विशिष्ट पावलांना काँग्रेस नेहमीच पाठिंबा देईल, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. भारत सरकार ने 500 और 1000 रुपये के करेंसी नोटों को रद्द करने का जो फैसला दिया है उसका मैं स्वागत करता हूं और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भारतीय जनता पार्टी की ओर से बहुत बहुत बधाई और अभिनंदन करता हूं कि उन्होंने एक अभूतपूर्व और साहसी कदम उठाया है. सार्थक कदमों से लड़ी जाएगी. मोदी सरकार और प्रधानमंत्री जी काला धन वापस लाने और काले धन से लड़ाई के लिए जो कारगर, सार्थक, सटीक और स्पष्ट कदम उठाएंगे, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस उसका सदैव बगैर शर्त समर्थन करेगी. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय हा देशाच्या प्रगतीमधील मैलाचा दगड असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा ओघ थांबवण्यासाठी उचललेलं हे ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार आणि काळा पैशाचा हा दूर होणार आहे. देश विकासाकडे जाणार आहे आणि म्हणून सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज अनेक लोक हे घाबरून रिॲक्शन देत आहेत. त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. जेवढा कायदेशीररित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे. तो पैसा कुठेही वाया जाणार नाहीये. त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो. या निर्णयामुळे अडचणीत येतील ते केवळ ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत काळ्या पैशाविरोधात उचललेल्या धाडसी पावलाचं सर्वसामान्यांनीही स्वागत केलं आहे. ब्लैक मनी पे बहुत फर्क पड़ेगा. जिनके पास, क्योंकि बहुत लोग ऐसे हैं जिनके पास बोरियों में भरा रहता है, अब वो जब कन्वर्ट कराएंगे तो वो रिकॉर्ड में आएगा, चाहे वो बैंक में जमा कराएंगे चाहे वो पोस्ट ऑफिस में जमा कराएंगे. एज ए सिटीजन ऑफ इंडिया मेरा एक मानना है कि अगर सरकार, हमारे प्रधानमंत्री कोई भी डिसीजन लेते हैं तो हमारी भलाई के लिए होगा, तो हमें उसको फॉलो करना है. पर मैं बस सबसे ये दरख्वास्त करना चाहूंगा कि प्लीज अब भगदड़ ना मचाएं. उससे बस ये थोड़ा बहुत है कि जो आम बिजनेसमैन है उसको थोड़ी दिक्कत होगी, लेकिन उससे फायदा ये है कि जाली करेंसी वो डंप हो जाएगी. केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच या नोटा भरण्यासाठी नागपूरमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांनी विविध बँकांच्या एटीएम केंद्रांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. केंद्र सरकारच्या निर्णयाचं नागरिकांनी मात्र स्वागत केलं. सरकारचा निर्णय जे घेतलेला आहे ते बरोबर आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. हे जो काळा धन आहे, ज्यांच्याकडे जास्त जमा झालेला आहे, जमा करून ठेवलेला आहे, राखून ठेवलेला आहे, ते वरती येणार. ते काही त्याच्या कामातच नाही राहणार. कि मोदी सरकार ने बहुत अच्छा कदम उठाई है ये कि काला धन लाएंगी करके, लेकिन बाहर से जो काला धन लाने वाले थे वो अभी तक नहीं आया है. वो पहले लाना चाहिए था मोदी सरकार ने. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व्हर्मॉन्ट, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, डेलवेअर, न्यूजर्सी, मॅसेच्युएट्स, कोलंबिया आणि मेरीलँड या राज्यात जिंकले आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियाना, केंटुकी, वेस्ट व्हर्जिनिया, टेनेसी, साऊथ कॅरोलिना, ओक्लाहोमा आणि अलाबामा या राज्यात विजयी झाले आहेत.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या विरोधात पोलिसांनी 350 पानी आरोपपत्र दाखल केलं असून या खटल्यात 70 साक्षीदारांची तपासणी होणार आहे. भैलुमेच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होईल. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. न्यायमूर्ती सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुनावणी कालपासून सुरू झाली आहे. सुनावणी आणि आरोप निश्चितीसाठी तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या एमआयएम पक्षाचे उमेदवार अस्मत सोहेल सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ जालन्यात एमआयएम पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार असुद्दीन ओवेसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सभेला संबोधित केलं. मोदी सरकारवर टीका करत नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयावर ओवेसी यांनी यावेळी जोरदार टीका केली. पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाच्या बाबतीतली भूमिका आपण पूर्वीपासूनच घेतली आहे, पण काहींनी मांडवली केली अशी टीका केली. राज ठाकरे कुणालाही विकला जाणार नाही असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यावर तोडगा काढला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना यापुढे चित्रपटात घेणार नाही अशी भूमिका निर्मात्यांनी घेतली आहे. इतकं होऊ नये, आपण त्या लोकांचे चित्रपट भारतीय पाहतात याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांना विकासाचं काही देणं घेणं नसून फक्त निवडणुका लढवायच्या असून जातीचा वापर निवडणुकांसाठी करायचा असल्याची टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार अमेरिकेमध्ये अर्धी मतमोजणी पूर्ण झाली असताना ट्रम्प आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टीतून जमा होणारी रक्कम खर्च करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी करणं शक्य होऊन पाणी वापराची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे. राज्यातल्या सिंचन प्रकल्पांची निर्मिती क्षमता आणि प्रत्यक्ष होणारं सिंचन यामध्ये 30% तफावत आहे. यामागचं मूळ कारण सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अपुरा निधी असल्याचं लक्षात आल्यामुळे मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. प्रचलित पद्धतीनुसार सिंचन प्रकल्पातून मिळणारी पाणीपट्टीची रक्कम शासनाकडे जमा केली जाते, तर या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती आणि आस्थापना खर्चासाठी शासन स्तरावरून योजनेतर अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. मात्र पाणीपट्टीतून मिळणारी रक्कम आणि अनुदान यांच्यातल्या तफावतीमुळे शासनाला तोटा सहन करावा लागत होता. बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावांच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आणि आता क्रिकेटची बातमी. भारत आणि इंग्लंड दरम्यान आज राजकोट इथे 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यासाठी निधी उपलब्ध होण्यासंदर्भात संभ्रम होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला 58 लाख रुपयांचा निधी वापरायला मंजुरी दिल्यामुळे आज हा सामना होत आहे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारतानं मनोधैर्य उंचावलेलं आहे. 4 वर्षापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय नोंदवला होता. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मायदेशी विदेशी विजयी कामगिरी करत आहे. इंग्लंड विरुद्ध फलंदाजांची कामगिरी सुधारण्यावर आपण भर देत असल्याचं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी म्हटलंय. भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि अश्विनसारखे भेदक गोलंदाज असल्याचंही त्यांनी सांगितलंय. इंग्लंडच्या सामन्यात कर्णधार अॅलिस्टर कुक आणि केव्हिन सारखे अनेक धडाकेबाज फलंदाज आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्राचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून काढल्या. 500 आणि 2000च्या संपूर्णपणे नव्या नोटा उद्यापासून चलनात येणार. भ्रष्टाचार, काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद याला मोठा पायबंद बसणार. 100 आणि त्याखालच्या नोटांची वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं या नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची ग्वाही. आज सर्व बँका आणि एटीएम राहणार बंद, तर उद्या काही एटीएम चालू राहण्याची शक्यता. या संक्रमण काळात देशवासियांनी सहकार्य करावं, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. देशवासियांनी या निर्णयाचं केलं स्वागत. सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचं वातावरण.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात. काही ठिकाणी हिलरी क्लिंटन तर काही ठिकाणी ट्रम्प यांनी घेतली आघाडी. कोपर्डी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात होणार आरोप निश्चित. आणि वादाच्या पार्श्वभूमीवर 58 लाखांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे भारत इंग्लंड दरम्यानचा राजकोट इथला पहिला क्रिकेट कसोटी सामना आज अखेर होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.